नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथे झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे अशोक लहरे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे आंब्याचं मोठं झाड कांदा चाळीवर कोसळल्यानं चाळीत साठवलेला सुमारे 2 ते 2.5 ट्रॅक्टर ट्रॉली कांदा दबला गेला। तसंच झाडाला मोठ्या प्रमाणात आंबे लागलेले असल्यानं आंबा पिकाचंही नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसलाय। माझ्या 2-2.5 ट्रॅक्टर कांदे चाळीमध्ये साठवले असताना वरून आंब्याचं झाड फळासकट पडलेलं आहे। फळं बी सगळे जमीन उद्ध्वस्त झाले, पत्र्याची चाळ जमीन उद्ध्वस्त झाली, तर त्याच्यातून 2-2.5 ट्रॅक्टर कांदे सुद्धा मला काढता येईना किंवा काहीच म्हणजे तिथं डोकं काम करणार। मी आतापर्यंत माझे तेवढ्या 2 एकर क्षेत्रच माझला तेवढंच याच्यावर मी माझं चालवतोय। त्याच्यामुळे मला काहीतरी शासनाने अनुदान द्यावा, माझी पुरी भरपाई द्यावा, नाही तर माझं कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे।